ठाण्यात मनसेने आणि ठाकरेंच्या शिवसेनेने घोडबंदर परिसरात इंग्रजीत बॅनर लावल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय। या परिसरात परदेशातून येणारे बरेच असतात, यामुळे त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावे याकरता बॅनर इंग्रजीत लावण्यात आलेत। 99% बॅनर मराठीत आहेत, तो एक बॅनर फक्त इंग्रजीत आहे अशी प्रतिक्रिया यावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। तर मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतात असा टोला ठाकरेंना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावलाय। ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्ससाठी प्रहार 24 तास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा प्रहार 24 तास। अविनाशजी, ठाण्यामध्ये प्रचारार्थ उभाटाने मनसेकडून इंग्रजीत मजकूरचे बॅनर आणले काय? मला वाटतं एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये। त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत, ते IT सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत। सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला, कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी। सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो। विरोधक टीका करतात की मराठी या मुद्द्यावरती राजकारणात बोलतात आणि या निवडणुकांमध्ये पण मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र आलो असा मुद्दा होता। मी मग इंग्लिश बॅनर 99% बॅनर हे मराठीत आहेत। त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोक ही कामानिमित्त 2, 4, 8 दिवसासाठी तिथे येत असतात। आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागलेला आहे। सर, आज दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आहे ठाण्यात। मला असं वाटतं की आजची ठाण्यातली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ही एक मिनिट ठाण्यात मनसेनं इंग्रजीत बॅनर लावलेले आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मराठी माणसाला वाचवण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलो असं त्यांची थीम होती आणि हे इंग्रजीतलं बॅनर ठाण्यात नाही। खरं तर उबाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो, हेच खरं तर गमतीचा विषय आहे, कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतो आहे। खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले। असं मला वाटतं की खरं तर उबाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये। त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे आणि खरं तर हे एक केविलवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय। सर, घाटकोपरमध्ये देखील केमचो असे बॅनर लागलेले होते, त्याबद्दल काय सांगा? मगाशीच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मागच्या विधानसभेला आपण बघितलं की ठाकरेंकडनं केमछोचे बॅनर हे लागले गेले होते आणि त्याच्यामुळे हे या संदर्भातली भूमिका ही दुटप्पी भूमिका त्यांची निश्चितपणे दिसून येते। आज दोन्ही ठाकरे बंधूंची आज ठाण्यामध्ये सभा पार पडणार आहे आणि विविध जे मुद्दे आहेत ते घेऊन या ठिकाणी सभा पार पडणार। मी त्यांच्या सभेमध्ये काय मुद्दे मांडतायत हा निश्चितपणे आपल्याला दिसेल। त्याच्यामध्ये खरं तर ठाणेकरांसाठी काय विषय आहे हाही एक मुद्दा राहील। प्रामुख्याने जे विकासाचे विषय आहेत ते फक्त आणि फक्त महायुतीच देऊ शकतं, कारण आपण बघितलं केंद्रात, राज्यात आणि त्याचबरोबर जर महानगरपालिकेमध्ये तीच सत्ता असले तर आपल्याला विकास कामं ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करता येतात हे लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे या ठाणे महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येणार। ठाकरे बंधू एकत्र आले, जसं लॉन्चिंगचं कॅम्पेन केलं गेलं आणि आज या ठाण्यामध्ये मनसेने आणि उभाटाने इंग्रजी बॅनर लावले। सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता, मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ, तसंच इंग्रजी बॅनर पण लावू। भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते, आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत। त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे। मतांकरता एकत्र आणि आता मतांकरता मराठी सोडून इंग्रजी, मतांकरता काही करतील हे याचं एक नितांत ज्वलंत उदाहरण आहे। सर, ठाकरे बंधूंची आज सभा आहे ठाण्यामध्ये आणि विविध मुद्द्यांना घेऊन आज ठाण्यामध्ये येणार आहेत, काय सांगले बघा? कुठले मुद्दे नसणार, UBTचे जे नेते आहेत शिव्या देणार, दूषणं देणार, कोके म्हणणार, नालायक म्हणणार, शिव्यांची लाखोली, याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत आणि दुसरे आहेत ते काहीतरी ब्लूप्रिंट दाखवतील। आत्तापर्यंत किती ब्लूप्रिंट दाखवले आपण पाहिलेले आहेत, त्याशिवाय यामध्ये काही नसणार। अहो, जे लोक आपले उमेदवार सांभाळू शकत नाहीत, या ठिकाणी 131 जागांवर उमेदवार देऊ शकत नाहीत, ते